कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. भावाकडचा मोरगा मी आता माझं नाव खात नाही भाव आणि देत नाही पाव. मी आल्यापासून सगळ्यांचे वाढलेत भाव. मी आल्यापासून सगळ्यांचे वाढलेत भाव आणि मीच आहे इथला ओरिजिनल गावरान भाव. पण आता तू हे ध्यानात घे की मला काय आवडतं मला काय नाही आवडत. मला आवडतं तू छान परफॉर्म करणार, तू बोलणार, हे मला आवडतं. तू लक्ष देणार, जेव्हा मी समजायचा काहीतरी प्रयत्न करते तू लक्ष देऊन ऐकणार मी काय बोलते. सगळ्यांना माहिती आहे हा इमोशनल आहे, सगळे त्याच्यावर टार्गेट करणार इमोशनल गेमवर, ह्याला खाली आणायला. पण माझी एकच विनंती आहे पूर्ण महाराष्ट्राला की तुम्ही बघताय की कोण काय करतंय, कोण कुठला कार्ड घेऊन कोणाचं काय करतंय, तर तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा आणि सपोर्ट करा. पण रामा न्यूट्रल राहतो माहितीये. रामाला ज्याचं वाटतं त्याचं घेतो, तो ग्रुपमध्ये नाही पडतो. रामाने आपलं नाव नाही घेतलं आणि रामाने ती जी टास्क होतं सांगितलं की तुला सुंदर पोरगी कोण वाटते घरात, तर त्याने त्यांच्यातली नाव नाही घेतली, प्रणाली सांगितलं. बस असंच परफॉर्म करत राहायचंय पवन, कळलं? आणि असंच सगळे टास्क जिंकायचे आहेत. आज या आठवड्यामध्ये आपण यायचंच नाहीये नॉमिनेशन मध्ये. मी तुला सांगितलं ना जायच्या वेळेस, तू जेवढं मला खुश ठेवशील, जेवढं चांगलं बोलशील तेवढं चांगलं. पण आपण या ध्येय हे आहे की या आठवड्यात नॉमिनेशन मध्ये यायचंच नाही आपण. ऐक, जेवढं माझ्यासोबत मजा खाशील, मजा करशील, चांगलं बोलशील, हसवशील, तेवढं तू मी पण खुश राहीन. लक्ष दे, ठीक आहे? जेवढं मी खुश राहीन. म्हणजे मला बोलायला सुचतं, मग मी असं नाराज राहिल्यावर ना मला असं बोलणं नाही सुचत. आता बघ तू आता खुश आहे आपण सध्या. आता मी कसं बोलतोय एकदम मस्त. आता तू सांगितलंस ना मला, ठीक आहे? पण तू पण जेव्हा आता तू मला सांगितलंस की तुला काय आवडतं, तुला काय नाही आवडत. आता मला काय आवडतं, मला काय नाही आवडत हे पण तू लक्षात घ्यायचं, ठीक आहे? मी बोलत असताना कोणती वेगळी गोष्ट नाही करायची. मला ते नाही आवडत, मी तुझ्याशी असं बोलते तर तू इकडे तिकडे बघ. आता तू परत तेच करतोय. अरे बघितलं कोण आलंय? हा, तर मी तुला ते मला तुझ्याकडे सारखं डोळ्यात डोळे सारखं डोळ्यात डोळे नाही, पण मी तुला जेव्हा काहीतरी समजवते, आपण जेव्हा टाइमपास करत असू, थिल्लर चिल्लर गेली करत असू, तू बघ आजूबाजूला. पण जेव्हा मी तुला काहीतरी समजवते, समजवण्याचा प्रयत्न करते, शिकवते, तेव्हा आजूबाजूला बघणं मला नाही आवडत. आता तू मला सांगितलं तुला काय आवडतं, तुला नाही आवडत, तुला प्रेमाने बोललेलं आवडतं, ठीक आहे? मला ते कळलं, हसी मजाक तुला आवडतो. फुल फुल काय हा, करायचं फुल की फुल मजाक तुला करा, फुल. आवडतं ते, ठीक आहे? तर आपण करूया आता हसी तर करूया. असं कर, असं तू काही कर. हा, तर तुला आवडतो हसी मजाक, ठीक असं मला आहे? पुरं आणि आवडतं. तुला नाही आवडत चिडचिड केलेली नाही आवडत, ठीक आहे? मी आता घेतलं ते ध्यानामध्ये. चिडचिड म्हणजे पण असं. आता तू हे ध्यानात घे की मला काय आवडतं मला काय नाही आवडत. मला आवडतं तू छान परफॉर्म करणार, तू बोलणार, हे मला आवडतं. तू लक्ष देणार, जेव्हा मी समजायचा काहीतरी प्रयत्न करते तू लक्ष देऊन ऐकणार मी काय बोलते, ठीक आहे? ते सगळं मला आवडतं. आणि जेव्हा तू लक्ष नाही मी देत ते मजा मला केलेलं आवडून का? बिंदास. बघा हा, बघा, डबल म्हणू मग असं काय बोलला. ठीक आहे? तर तू मी ध्यानात घेतलं तुला काय आवडतं, आता तू ध्यानात घे मला काय आवडतं. मी तर आता इकडे बोलत असलं ना, इकडे हात नाही लावायचा, इकडे बघायचं नाही, डोळ्यात डोळे आणि टाकायचे. जेव्हा मी काहीतरी तुझ्या डोळ्यात जाऊन बसतो मी आता उद्यापासून. थांब. जेव्हा मी काहीतरी शिकवते आहे तेव्हा पूर्ण लक्ष द्यायचं. डोळे, कान, तुझे जितके पण सेन्सेस आहेत बॉडी मधले ते सगळे ओपन ठेवायचे आणि लक्ष द्यायचं आणि 200% द्यायचे. जिंकायचं हेच ध्येय ठेवायचं, ठीक आहे? मला माहिती आहे की ऋषिकेश कुठून आलाय, काय करतोय, किती जेंटल आहे आणि सगळ्या मुलींना माहिती आहे की तो कसा आहे. आणि हे घाणेरडे आरोप लावून त्याची जी इमेज बनवली जाते ती अत्यंत चुकीची आहे. आणि हे जे वुमेन कार्ड प्ले केलं जातं की मी मुलगी आणि हा मुलगा, रियालिटी शोमध्ये असं काही नसतं. रियालिटी शोमध्ये सगळे कंटेस्टंट्स असतात, हे शिवदादांनी पण सांगितलं आहे आज. आणि जे खोटं बोलली आहे की मी असा हात नाही दिला, असा हात दिला, हे खोटं आहे. हा खोट आहे. दुपारी बोलली की मी मेडिसिन माझ्या बॉडी पेनसाठी खाते, आता वरती येऊन बोलली आहे श्रेयस दादाला की मी माझं नख लागलंय म्हणून मला मेडिसिन मिळाली. हे किती खोटं बोलते. आता वरती जाऊन बोलते मला ट्रॉमा आहे म्हणून मला रडायला आला आणि मी जाऊन मग हग वगैरे केलं. काहीच मिनिंगलेस, खूप मिनिंगलेस गोष्टी आहेत. मला मिठी मारत होती, मी म्हणलं पाया पडतो, माझ्या नाही मिठी मारू. हा मुलगा ज्यांनी कधीच मुलींना असं वरती बघून पाहिलं नाहीये, कधीच काही वाईट बोलला नाहीये. पहिलवान असून आमच्याशी, माझ्याशी जेव्हा कुस्ती वगैरे हे काय होतं त्याला जे पण पंगा लढवतो तेव्हा किती जेंटल असतो हे आम्हाला माहिती आहे. दोघं पण महाराजांची आम्ही सेवा करतो, विचार त्यांचेच आहेत.
आम्हाला माहिती आहे आम्ही कुठे चालतो आणि पूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई बघतंय की कोण चुकीचं आहे आणि कोण कुठला गेम आणि केवढे घाणेरडे गेम खेळतायत. सगळ्यांना माहिती आहे हा इमोशनल आहे, सगळे त्याच्यावर टार्गेट करणार इमोशनल गेमवर ह्याला खाली आणायला. पण माझी एकच विनंती आहे पूर्ण महाराष्ट्राला की तुम्ही बघताय की कोण काय करतंय, कोण कुठला कार्ड घेऊन कोणाचं काय करतंय, तर तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा आणि सपोर्ट करा. एवढंच माझं. जय शिवराय. एकटीलाच खेळायचे असलं तर काय नाश्ता झाला, नाश्ता झाला, जेवण झालं. मला वाईट तास पडू, मग बघू बाकीच. झोपत असली तर चल, आधी एक डावडी की तुला येत नाही खेळता. आई घातली करायच्या अगोदरच येत नाही. तुला धरता ते तरी घातात ते आम्हाला माहिती तुला येत नाही. धरता ये ना तुला तर खेळता कधी यायचं काय खेळायचं तुला दिसत तिथे भोक काय तुला कशाने कुंचे कवडी हाणत ते माहित नाही तुला अजून. अरे हो चल नग 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 खराब होईल. मग पहिलेच फाटलेलं तिथं तुझ्यावर नाव येईल, मी तुझंच नाव सांगेन परत. मग ह्यानेच फाडलं होतं म्हणून दीपेतच झोपतंय त्याच्यावर. तर आपल्याला विजयच्या अगेन्स्ट जायचंय, तर आपल्याला पोरांना एकत्र करायला लागेल. अगेन्स्ट म्हणजे त्याला नॉमिनेट करायचं असेल किंवा त्याला एलिमिनेट करायचं असेल. त्यांच्यातले नाही येणार पोरं आपल्याकडे. त्यांच्यातली पोरं कोण कोण आहेत? तेच जी पोरी ती दुसरीकडे आहे तुमची, पोरीच आहे. त्यांचीच पोरं शिकवलं गेलं सगळ्यांनी. हा ती आहे. सुभाष पण आता गायत्री सारखं बोलायला लागला. ते पण सुभाष पण त्यांच्याकडे बदलायला जाऊ. विजय पवन हे पंकज पण. सांगतोय की विजय, अथर्व, सुभाष, पंकज. आणि कोण युतीचा अर्जुन आणि पंकज. पंकज आणि कोण आहे? कोण आहे? रामा आहेत हा, रामा. त्यांच्यात. पण रामा न्यूट्रल राहतो माहितीये. रामाला ज्याचं वाटतं त्याचं घेतो, तो ग्रुपमध्ये नाही पडतो. रामाने आपलं नाव नाही घेतलं. आणि रामाने ती जी टास्क होता सांगितलं की तुला सुंदर पोरगी कोण वाटते घरात, तर त्याने त्यांच्यातली नावं नाही घेतली. प्रणाली सांगितलं. बाकीच्यांनी त्यांच्यात पोरी. सुभाषने गायत्रीचं नाव घेतलं आणि गुरलींचं नाव घेतलं. अर्जुनने अनुश्रीचं नाव घेतलं. तर ते सगळ्यांनी त्यांच्यात. पण अनुश्री आणि अथर्व पण मधलं समजू शकतो, ती दोघातली पण नाही. ऍटिट्यूड वाढाले त्यांचे. तुझं बोलणं जसं होतं तसं ठेव. फनी. तुला आवडत नाही? मला आवडायचा प्रश्न आहे. फक्त मला काय नाही आवडत माहितीये, तुझी हाय पिचवर बोलतो ना, जोरात ओरडून बोलतो ती मला आवडत नाही, आणि फास्ट बोलतो ती मला आवडत नाही. हा, मग त्यातच माझं सगळं आहे. हा. नाहीतर स्लो बोलायला गेलो की मला मिक्स होतील बा. फास्ट बोलतो ना तू, एक गोष्ट 3 वेळा रिपीट करतो ऐश्वर्यासारखं. काल व्हायला ते तिचं रिपीट. कालच नाही, प्रत्येक याच्यामध्ये होतं रिपीट. मग तू असं तुला ऐश्वर्यासारखं साऊंड करायचं ना, सर माझा घसा बसलाय, मला हर्ट झालं, मला खूप हर्ट झालं. पवनराव कुची काय रे? पवनराव बेब इट्स ब्लॉन्ड. काय बेब इट्स ब्लीच? म्हणजे बेब बोलली काल ती पवनला स्टेजवर. बेबी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.